राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सोलापूर, बीड, जालना, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना सर्वाधिक फायदा होणार. कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना 7/12 उतारा लवकरच कोरा केला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेणे आणि सरकारी योजनांचा लाभ घेणे सोपं होणार आहे. जळगाव जिल्ह्यात बनावट केळी पीक दाखवून विमा घेतल्याचा मोठा घोटाळा उघड झाला आहे. 44,000 हेक्टर क्षेत्रावर खोटे पीक दाखवण्यात आले असून सुमारे 37 कोटी रुपये जप्त करण्यात आले. राज्यात कापसाचे भाव पुन्हा घसरले आहेत. सध्या बाजारात कापूस 6,200 ते 6,500 रुपये क्विंटल दरम्यान मिळत आहे. शेतकऱ्यांनी घाईने विक्री करता बाजाराचा अभ्यास करावा. सोयाबीनचे भाव देखील दबावात आहे. सध्या सोयाबीन 4,400 ते 4,800 रुपये क्विंटल दराने व्यवहार होत आहे. निर्यात वाढल्यास भावात सुधारणा होईल. शेतकऱ्यांनी थोडी वाट पाहावी. पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता फेब्रुवारी अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. ज्यांनी ई-केवायसी पूर्ण नाही केली त्यांना लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळत आहेत. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता काही जिल्ह्यात जमा झाला असून उर्वरित जिल्ह्यात लवकरच जमा होणार. राज्यात शेतकरी अपघात विमा योजनेतून अपघात मृत्यू झाल्यास कुटुंबाला 2 लाख रुपये मदत मिळते. अनेक शेतकऱ्यांनी अजून अर्ज केलेला नाही. त्यांनी तलाठी कार्यालयात संपर्क साधावा, आपला अर्ज सबमिट करावा. शेतीसाठी AI तंत्रज्ञान. महाराष्ट्रात शेतीसाठी आर्टिफिशियल इंजिनिअरचा वापर वाढवण्यावर सरकार भर देत आहे. ड्रोन, स्मार्ट सेन्सर आणि मोबाईल ॲपच्या मदतीने उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न सुरू. उन्हाळ्यात पाणी टंचाई लक्षात घेता ठिबक सिंचन वापरण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. भाजीपाला, मक्का, मूग, चवळी ही पिके कमी पाण्यात चांगली येते ही घेणे शक्य होईल.